नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 मे 2025 ते 25 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. या सप्ताहात करिअरमध्ये पुढे जाण्याची इच्छा तुमच्या स्वभावाला थोडे जिद्दी बनवू शकते, ज्याच्या परिणामस्वरूप व्यक्तिगत आणि व्यावसायिक दोन्ही पैलूवर तुम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या स्वभावाला थोडे नम्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी दुसऱ्यांच्याद्वारे दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करा. या आठवड्यात विद्यार्थी विविध प्रकारच्या पार्टीद्वारे मनोरंजन करताना दिसतील, ज्यामुळे ते कदाचित आपल्या शिक्षणाबद्दल काहीसे निष्काळजी असतील. याचा थेट परिणाम आगामी परीक्षेमध्ये होईल. या सप्ताहात आपल्या खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये विश्वासाची बरीच कमतरता पाहिली जाईल. अशात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की याच बळावर तुम्ही बऱ्याच आजारापासून सुटका मिळवू शकता. दाम्पत्य जातकांना या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच आपल्या संतानाची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो, कारण शंका आहे की त्यांच्या आजारावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो आणि आपली आर्थिक स्थिती बेताची होऊ शकते. आपल्या नवीन परियोजनांसाठी आपल्या मातापित्याला विश्वासात घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. उपाय: शनिवारी गरीब लोकांना तांदूळ दान करा. कुंभ राशी. हा सप्ताह आतून ताजेपणा आणि तुमच्या मनोरंजनासाठी खूप उत्तम राहणार आहे. फक्त तुम्हाला या पूर्ण सप्ताहात प्रत्येक प्रकारच्या व्यावसायिक देवाणघेवाणीच्या वेळी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल, म्हणून तुम्हाला त्यासाठी अधिक सतर्क राहावे लागेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ घरगुती वस्तूंना ठीक करण्याच्या प्रयत्नात लागेल. ही गोष्ट त्यांना वाईट वाटू शकेल, खास करून तेव्हा ती ठीक लागलेली नसेल. या सप्ताहात तुम्ही समाजातील बऱ्याच मोठ्या लोकांसोबत भेट करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि ऊर्जेचा वापर करताना दिसाल. परंतु यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की सामाजिक गोष्टी वाढण्यापेक्षा तुमच्यासाठी आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता असेल. म्हणून आपल्या ऊर्जेचा बचाव करून त्याला आपल्या आरोग्याच्या सुधारणेसाठी वापर करा. हा सप्ताह आर्थिक जीवनाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे. तथापि वाहन चालवणाऱ्या जातकांना ते चालवण्याच्या वेळी थोडी अधिक सावधानी ठेवावी लागेल, कारण शक्यता आहे की त्याने क्षतिग्रस्त होण्याने तुम्हाला आपले बरेच धन खर्च करावे लागेल. या आठवड्यात सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चुकीचा व्यवहार करू नका. विशेषतः आपल्या वडीलधाऱ्यांसोबत मर्यादित आचरण करा, अन्यथा असे न केल्याने कौटुंबिक शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला सर्वात अधिक मानसिक तणाव जाणवेल. उपाय: शनिवारी गरीब लोकांना अन्नदान करा. मीन राशी. या सप्ताहात कोणी नातेवाईकांच्या द्वारे काही मंगल कार्याचे आयोजन तुमच्या कुटुंबाच्या लक्षाचे मुख्य केंद्र असेल. सोबतच शक्यता आहे की या काळात कोणीही तुमच्या नातेवाईकाकडून आकस्मिक चांगली गोष्ट तुमच्या पूर्ण कुटुंबाला आनंदाचे क्षण देईल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ही वेळ या सप्ताहात बरीच चांगली सिद्ध होण्याची शक्यता आहे, कारण यावेळी पूर्णतः तारे तुमच्या पक्षात दिसतील,
यामुळे तुमच्या पेशा आणि करिअरमध्ये तुम्हाला भाग्य आणि नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला दुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याचे योग बनताना दिसतील. खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे. या सप्ताहात भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करून धन ठेवा. या सप्ताहात कोणी नातेवाईकांच्या द्वारे चांगल्या मंगल कार्याचे आयोजन, तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना अन्नदान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.